होती. आढावा बैठकीमध्ये मान्सूनपूर्व आढावा बैठकीत त्या ठिकाणी नाले सफाई, पाणी पुरवठ्याचा प्रश्न, असे अनेक विषय, साफसफाई, सफाईचा प्रश्न, घरकुलांचा प्रश्न, असे अनेक प्रश्न त्या ठिकाणी होते. त्याबद्दल त्याच्या खाते प्रमुखांकडे आम्ही सर्व माहिती घेतली आणि त्यांना लवकरात लवकर ते जे काही प्रश्न आहे नागरिकांचे आणि नगरसेवकांचे ते लवकरात लवकर सोडवण्याबाबत त्या ठिकाणी त्यांना आपण सूचना दिल्या आहेत. आज या पत्रकार परिषदेमध्ये सर्व सन्मान्य नगरसेवक आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेचे सर्व गटप्रमुख, सर्व चौदा शहरातील सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की नगरपालिका निवडणूक झाल्यानंतर बरेच या ठिकाणी नगरसेवकांमध्ये विविध पक्षांच्या नगरसेवकांमध्ये त्या ठिकाणी सफाईची कामं असतील, पाणी पुरवठ्याची कामं असतील, घरकुलांची कामं असतील, ही नागरिकांची होत नाही अशा तक्रारी त्या ठिकाणी नगरसेवकांनी केल्या. म्हणून आपण या ठिकाणी ही पत्रकार परिषद पण आणि आढावा बैठक पण घेतली. त्यात नगरपालिका ही शहराच्या विकासासाठी आणि सर्वच नागरिक जे शहरामध्ये राहतात, जे पाणीपट्टी घरपट्टी भरतात, त्यांना सर्व सुविधा पुरवल्या गेल्याच पाहिजे. ज्या भौतिक सुविधा त्या दिल्या पाहिजे नगरपालिकेने. त्याच्यामध्ये पाणी आलं, घनकचरा असेल तो काढला गेला पाहिजे. परंतु काही प्रभागांमध्ये त्या ठिकाणी कचरा काढण्यासाठी गाड्या येत नाही, पाणी पुरवठा बरोबर होत नाही, अशा तक्रारी होत्या. म्हणून आपण ही आढावा बैठक घेतली. त्यात लवकरात लवकर सीओ साहेबांना आणि खाते प्रमुखांना आपण त्याचे काही प्रश्न सोडवण्याबाबत आदेश दिलेले आहेत. अजून काही प्रश्न आहेत ते या ठिकाणी आमचे नगरसेवक मांडतील आपल्या समोर. राजकारण एका बाजूला आणि समाजकारण एका बाजूला आणि लोकांना सेवा देणं हा उद्देश असला पाहिजे. कारण निवडणुका होत राहतात, जिंकतो हारतो हे सर्व चालत राहतं, परंतु लोकांना जे काही भौतिक सुविधा त्या पुरवल्या गेल्या पाहिजे. आता पावसाळा येतोय, नाले सफाई अजून पूर्ण नाही. आपण आढावा घेतली, त्याच्यामध्ये अजून 70% कामं झाली म्हणून सांगितलं त्यांनी. परंतु मी त्यांना सांगितलं की तुमच्याकडे काय अडचणी असतील तर शहाद्याला ज्या पद्धतीने आपण JCB आणि पोकलेन दिलंय, डिझेल नगरपालिका देईल, ह्या तत्वावरती त्या ठिकाणी कामं सुरू आहेत. ह्या ठिकाणी देखील त्या तत्वावर करा असं मी त्या ठिकाणी सांगितलंय. JCB आणि पोकलेन माझ्यातर्फे देईन. नगरपालिकेने फक्त डिझेल टाकायचं आणि सर्व नाले सफाई करून घ्यायचे, जेणेकरून पावसाळ्यामध्ये वॉटर लॉगिंग होणार नाही, कोणाच्या घरात पाणी शिरणार नाही, नुकसान होणार नाही, दुर्गंधी होणार नाही, रोगराई पसरण्यापासून आपल्याला ते कसं वाचवता येईल यासाठी त्या ठिकाणी आपण सूचना दिल्यात. एक माझा थोडा प्रश्न होता की 2 ते 3 वर्ष किंवा 4 वर्ष जवळपास या ठिकाणी नगरपालिका अस्तित्वात नव्हती. त्या टायमाला आपण अमृत 2 पाणी पुरवठा योजना केंद्र सरकारची आणली, हद्दवाढ आणली. त्यानंतर नगर उत्थानमध्ये मोठ्या प्रमाणात 74 कोटी रुपये आणले. बायपास रस्ता वेगळा आणला, ज्याच्यामुळे शहराच्या बाहेरून त्या ठिकाणी वाहनं जात आहेत, अवढजर वाहनं. त्याच्यामुळे शहरात जो मेन रोड त्या ठिकाणी फार अडचणी व्हायच्या. भरलेले ट्रका, ऊसाच्या ट्रका, केळीच्या ट्रका, 2 ट्रका आणि बस वगैरे आली तर त्या ठिकाणी ट्रॅफिक जाम व्हायचं. म्हणून आपण तो बाहेरून रस्ता घेतला, तो देखील आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत, ग्रीन झोनचं येलो झोन करून द्यायचं. अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे ते. 1-2 फक्त त्या ठिकाणी अधिकाऱ्यांच्या सह्या बाकी आहे. त्यांना मी सांगितलं महिन्याभरात करतो, तर 15 दिवस होऊन गेले. तर तेही आपण लवकरात लवकर करणार आहे, त्यांचे प्रश्न सोडवणार आहे. कारण त्यांनी कुठलाही मोबदला न घेता आपल्याला ती जमीन DP रोड आहे म्हणून त्यांनी दिलेली आहे. त्यांचे अधिकार आहे, आपण समजू शकतो. बरेच दिवस झाले त्या गोष्टीलाही अजून झाले नाही म्हणून तेही नाराज आहे. परंतु मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे माझ्या वतीनं, नगरपालिकेने दिले नाही किंवा कोणी दिलं नाही, पण आमदार म्हणून मी त्यांना आश्वस्त केलेलं आहे की तुम्हाला ज्यांच्या क्षेत्रामधून, त्यांच्या शेतामधून हा जो रोड गेलेला आहे बायपास, त्या सर्वांना येलो झोन करून द्यायचं मी शब्द दिल्यानंतर तो पाळणार आहे मी. फक्त त्यात लेट होतोय, काही भरपूर क्युरीज होत्या शासनाच्या धोरणानुसार,
की आपण एखादा रस्ता ग्रीनचा येलो करताना किती जमीन आपण येलो करू शकतो, त्याच्यानुसार ते क्युरी काढत काढत त्यात 2-3 वर्ष निघून गेले. परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये आपल्या माध्यमातून त्यांना सांगू इच्छितो शेतकऱ्यांना की लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावेल, आपण तो रस्ता सुरळीत चालू द्यावा अशी विनंती करतो आपल्या माध्यमातून. आम्ही दिलेला शब्द 100% पाळणार आहे. शासनही त्याला पॉझिटिव्ह आहे, शासनाने त्याला सकारात्मक त्या ठिकाणी सर्व शेरे दिलेले, सर्व फक्त अधिकारी काही सुट्टीवर गेले असल्याने ते झालं नाही, परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये होणार आहे. एक ज्या योजना आपण आणल्या प्रशासक असताना त्या 2024 आणि 25च्या आहेत, आता त्या पूर्ण होत आहेत. त्याच्यामध्ये काय लोकांना जे काय तर ते आपण कुठलंही राजकारण न करता लोकांना त्या सुविधा पुरवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं. महायुती सरकार आहे, त्याच्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, BJP आहे. कुठलाही हा माझा तो माझा असं न करता सर्वांनी सहकार्याची भूमिका घेत ते रस्ते कसे पूर्णत्वास जातील, पाणी पुरवठा योजना कशी पूर्णत्वास जाईल, यासाठी आपण सर्व प्रयत्नशील आहोत. परंतु काही ठिकाणी झालं की एक अल्पसंख्याकामध्ये आम्ही काही निधी आणला होता, 18.5 कोटी होता, त्यात काही तळोद्याला होता, काही शहाद्याला होता. शहाद्याची कामं पूर्ण झालेली आहेत त्या अल्पसंख्याकमधली, आणि तळोद्याची शिल्लक होती ती आम्ही पूर्ण करण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न करतो. परंतु यंत्रणा ही नगरपालिका असावी असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं आहे की PWD मार्फत व्हावं. ज्या लोकप्रतिनिधीने आणलंय त्यांना अधिकार आहेत की यंत्रणा कुठली ठेवावी. शासनात असं GR आहे की जो लोकप्रतिनिधी जे कामं त्या ठिकाणी सुचवेल आणि आणेल, मंजूर करून आणेल, त्या लोकप्रतिनिधीने ते यंत्रणा ठरवायची आहे. नगरपालिका करेल की PWD करेल, त्यानुसार मी PWD त्या ठिकाणी ऑप्शन दिलं आहे. ते आता त्याचे टेंडर देखील झालेले, परंतु त्याच्यामध्ये या ठिकाणी नगरपालिकेतर्फे त्यांनी कोर्टामध्ये पिटिशन फाईल केले की ह्याला स्थगिती द्यावी म्हणून. तर विकास कामांमध्ये कुठलंही राजकारण करू नये असं माझं म्हणणं आहे. जे रस्ते ज्यांनी दिलेत त्या समाजाने, आपल्याला सर्वांना कल्पना आहे जेव्हा बायपास काढला त्या समाजाने आपल्याला सहकार्य केलं, त्या ठिकाणी त्याच्या कब्रस्तानमधून आपण बायपास काढला, तर त्या समाजालाही आपल्याला न्याय द्यायचा आहे. त्या समाजाला म्हणून त्या समाजामध्ये आपण त्या ठिकाणी रस्ते टाकले, त्यांना सांगितलं की ह्या ठिकाणी तुमचे सर्व रस्ते करून देऊ, आम्ही गटारी करून देऊ, म्हणून ते आपण त्या ठिकाणी कामं घेतलेली. त्याच्यामध्ये आता अडथळा येतोय, हे योग्य नाही असं माझं म्हणणं आहे. तर हे सर्व राजकारण बाजूला ठेवून तळोद्याचा विकास कसा जलद गतीने लवकर होईल, तळोदा शहर सुंदर कसं होईल, स्वच्छ कसं होईल, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावा. म्हणून या ठिकाणी आज शिवसेनेच्या वतीनं, BJPच्या वतीने या ठिकाणी पत्रकार परिषद आणि आढावा बैठक आयोजित केली. आपण सर्व या ठिकाणी उपस्थित झालात, मनापासून आपलं स्वागत करतो, आपल्याला धन्यवाद देतो. जो मी काय संदेश देतोय तो सर्वांसाठी आहे. सर्वांनी एकमेकांनी सहकार्याची भूमिका ठेवावी. महायुती सरकार आहे, सर्वांना घेऊन चालणारं सरकार आहे, सर्वांसाठी काम करते. तर त्याच्यामध्ये कुठलाही पक्षपातीपणा किंवा मग विकासाला अडथळा होईल अशी कोणी भूमिका घेऊ नये अशी सर्वांना मी विनंती करतो. या ठिकाणी बरेचसे नगरसेवक या ठिकाणी उपस्थित आहेत, शिवसेनेचे आहे, BJPचे आहेत. त्यांनाही काही बोलायचे आहे, आपल्यालाही काही प्रश्न असतील ते विचारू शकता आणि त्यांनाही काही बोलायचे ते आपल्या